आज मी एक ॲनिमेटेड मूव्ही बघितली आहे. डायरेक्टर बाय अश्विन कुमार, प्रोड्युस्ड बाय होंबले फिल्म्स, ज्या प्रोडक्शन हाऊसने कांतारा, KGF व सलार यांसारखे सुपरहिट सिनेमे प्रोड्यूस केलेले आहेत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अजय व तुमचं स्वागत आहे अजय सिनेमा रिव्ह्यू यामध्ये. महाअवतार नरसिम्हा हा चित्रपट श्रीहरी विष्णू यांच्या नरसिम्हा या अवतारावर आधारित आहे. मूवीची लेंथ आहे 2 घंटा 10 मिनिट. मध्ये आपल्याला कशा प्रकारे हिरण्यकश्यपाने ब्रह्मदेवाकडून वरदान घेऊन कशा प्रकारे तिने लोक उद्ध्वस्त केले होते व त्याचाच मुलगा प्रल्हाद कशा प्रकारे श्रीहरी विष्णू यांचा सर्वात मोठा भक्त बनतो, श्रीहरी विष्णू कशा प्रकारे त्यांच्या भक्ताची सुरक्षा त्याच्याच वडिलांकडून कशा प्रकारे करतात, ही आपली ऐतिहासिक पौराणिक गाथा एका ॲनिमेटेडद्वारे खूप सुंदरपणे स्क्रीनवर दाखवण्यात आलेली आहे. ॲनिमेशन यावर माझं फारसं काही नॉलेज नाहीये आणि थिएटरमध्ये हा माझा म्हणजे ॲनिमेटेड मूव्ही मी बघितल्या होत्या, पण थिएटरमध्ये हा माझा पहिलाच मूव्ही असेल जे मी ॲनिमेटेड पाहिलेला आहे. आणि मला नॉलेज नसून सुद्धा एवढंच सांगू इच्छितो की मला मूव्ही म्हणजे पाहताना मी असं मधातून विसरून गेलो की हा एक ॲनिमेटेड मूव्ही आहे. म्हणजे इतकं रिअल होतं ॲनिमेटेड, खूप रिअल. कोणत्याही ॲनिमेटेड मूव्हीला BGM, पुन्हा सॉंग्स व डबिंग हे सर्वात महत्त्वाचं डिपार्टमेंट असतं. पण याच्यामध्ये सुद्धा मेकर्सने जरासुद्धा कमी तडजोड केली नाही. सॉंग्स पण एक नंबर होती, डबिंग तर इतकी छान होती. आणि भक्त प्रल्हाद यांची डबिंग तर ज्याने केली ती म्हणजे आय थिंक लहान मुलांनीच केली असेल. आणि इतका प्रेमळ व इतका गोड आवाज होता, असं वाटत होतं की ते आवाज ऐकतच राहावं, इतकी छान डबिंग केली होती. मूवीचे व्हिज्युअल्स तर इतके छान व इतके सुंदर होते, असं वाटत होतं की हा मूवी कधी संपूच नाही, असं चालतच राहावं. आणि मी जेव्हा थिएटरच्या बाहेर पडलो तर मला म्हणजे हे वर्ड खोटं वाटायला लागलं त्या ॲनिमेशनच्या पुढं जे इतकं भारी जग निर्माण केलं तर मेकर्सने. मूवी बघताना तुमच्या अंगावर शहारा, डोळ्यात पाणी व आपोआप अशा प्रकारे तुमचे हात आपोआप जोडले जातील. इतकं रिअल अँड रॉ होतं सर्व स्क्रीनवर जे काही दिसत होतं ते. मूवी ही 3D मध्ये पण आहे, पण मी 2D मध्ये बघितलं. तर मी जेव्हा 2D मध्ये पाहिला तेव्हा मी रिग्रेट केलं की मी 3D मध्ये का पाहिला नाही. तुम्ही जर 3D मध्ये बघत असाल तर नक्की 3D मध्ये बघा, कारण 3D मध्ये तर इतके व्हिज्युअल्स छान दिसतील. आणि शेवटचे जे सीन्स जेव्हा नरसिंह अवतार हा प्रकट होतो तेव्हा अंगावर शहारा, इतका अंगावर शहारा आलता आणि माझे डोळे तर पूर्ण पाण्यानं भरले होते. आणि ते पाहायला असं वाटतच नव्हतं की आपल्या पुढे काही ॲनिमेटेड मूवी चालू आहे. असं वाटत होतं की रिअल नरसिंह अवतारच आपल्या पुढे आलेले आहेत. ॲनिमेशनमध्ये सुद्धा इतकं कन्व्हेन्शन होतं, तर विचार करा. आणि काही तर तुम्हाला माहिती आहेच, आदिपुरुषवाले काही तर म्हणजे किती खराब केलं तर सर्व काही. पण हे ॲनिमेशन असून सुद्धा यांचा इंटेंट इतका पवित्र होता ना, तुम्हाला ते बघूनच स्क्रीनवर कळत की ह्यांचे इंटेन्शन किती चांगले होते. आणि याचं बजेट किती आहे माहिती आहे तुम्हाला? याचं बजेट फक्त 15 करोड आहे. 15 करोडमध्ये असलं आदिपुरुषमध्ये तर फक्त 150 करोड तर फक्त प्रभासने घेतले होते. तिकडं डिफरन्स बघा आणि इथं ह्या ॲनिमेटेड मूवीचा डिफरन्स बघा, जमीन आसमानाचा फरक दिसेल. या मूवीसोबत एका नवीन सिनेमॅटिक युनिव्हर्सची सुरुवात झालेली आहे, महाअवतार सिनेमॅटिक युनिव्हर्स म्हणून. युनिव्हर्सचा सेकंड अवतार 2027 मध्ये येणार आहे. ते महाअवतार श्रीहरी विष्णू यांच्या परशुराम या अवतारावर आधारित असणार आहे. मूवी खरंच खूप भारी आहे, फॅमिलीसोबत थिएटरमध्ये जाऊन बघावी. मूवी मला खूप भारी वाटली. तुम्ही जर मूवी बघितली असेल तर तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच सांगा. ठीक आहे, तुमची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या. थँक्यू, टेक केअर, बाय.